संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट इथं काळं फासण्यात आलं। गायकवाड अक्कलकोट इथं फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असता शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी त्यांना काळं फासलं। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथं शाई फेकल्याची घटना घडली। या घटनेचा आमदार रोहित पवारांनी जाहीर निषेध केलाय। हे कृत्य करणारी व्यक्ती कुठल्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे हे उघड आहे, त्यामुळे या भ्याड कृत्यामागील मास्टरमाइंडचा पोलिसांनी शोध घ्यावा असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। गिरीश महाजन हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे, जगविख्यात माणूस आहे। मी लहान माणूस आहे, त्यामुळे महाराष्ट्रात मला कोणी ओळखत नाही असं म्हणत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर पलटवार केलाय। मला 7 वर्ष झाली, इतरांना संधी द्या असं जयंत पाटील स्वतः म्हटले होते, त्यामुळे त्यांनी जागा खाली केली असेल असं विधान मंत्री छगन भुजबळांनी केलं। भाजपसारख्या पक्षात देखील 2 वर्षात अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया होत असते, वेगवेगळ्या लोकांना संधी दिली जाते असं भुजबळांनी म्हटलंय। जयंत पाटलांनी अद्याप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाहीये, त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या खोट्या आहेत असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। संजय राऊत यांनी तोंड बंद करावं, राऊत हे एकनाथ शिंदेंमुळे खासदार आहेत अशी खोचक टीका शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केलेली आहे। राऊत यांच्याकडनं उसनं अवसान आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय। संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली। जोपर्यंत शिरसाटांच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं खडसेंनी म्हटलंय। जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना उत्तर दिलं। ज्यांनी जनसुरक्षा विधेयकाचे एक अक्षरही वाचलं नाही ते लोक विरोध करत असल्याचा अप्रत्यक्ष निशाणा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। विधेयक वाचलं तर ते कधीच त्यांच्या विरोधात बोलणार नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली। यासाठी उच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। तर शाळेत पहिलीपासून हिंदी तिसरी भाषा शिकवलीच गेली पाहिजे असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलंय। नाशिकच्या देवाभाऊ हरिभाऊ वाघमारे यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केलाय। मातोश्री इथं उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचा प्रवेश झाला। यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर आणि नाशिकमधील पदाधिकारी उपस्थित होते। यवतमाळमध्ये भाजपचा एकनाथ शिंदे यांना धक्का बसलाय। राळे गावात अशोक उईके यांनी शिवसेनेला खिंडार पाडलं। काँग्रेसचे सरपंचही भाजपच्या गळाला लागले आहेत। भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आणि काँग्रेसच्या सरपंचांनी भाजपात प्रवेश केला। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केलाय। मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते पक्ष प्रवेश झालाय। या प्रवेशामुळे धरणगाव तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढणार असल्याचं मानलं जातं। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे। राष्ट्रपतींकडून उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली। 2024च्या लोकसभेला त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला। निकम यांच्यासह 4 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केला। यावेळी मोदींनी मराठीमध्ये संवाद साधल्याचं निकम यांनी सांगितलं। मोदींनी हिंदीत बोलू की मराठी असं विचारल्याचं देखील निकम यांनी सांगितलंय। राष्ट्रपती कोट्यातून वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे। या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केलं। तर पंतप्रधान देशभक्तांच्या मागे उभे राहतात असं म्हणत त्यांनी राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर खासदारकी मिळाल्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलारांनी त्यांचं अभिनंदन केलं। मुंबईचे योद्धे राज्यसभेत असा उल्लेख करत त्यांनी पोस्ट केलेली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उज्ज्वल निकम यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली। निकम यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबाबत आठवले यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। यावेळी वारकरी संप्रदायाचे नेते विठ्ठल पाटीलही उपस्थित होते।
गेली 50 वर्षे मद्यविक्री दुकानांच्या परवान्यांना असलेली स्थगिती महसुलात वाढ करण्याच्या उद्देशानं उठवली जाणार आहे। राज्यामध्ये नव्यानं 328 मद्यविक्री दुकानांना परवाने दिले जाणार आहेत। या धोरणामुळे किरकोळ मद्यविक्री दुकानात 19% वाढ होईल। त्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे। अजित पवारांचे पुत्र जय पवार या व्यवसायात असताना समितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडेच सोपवणं यातून व्यावसायिक हितसंबंधांच्या संघर्षाचा मुद्दा अधोरेखित होतोय। विदेशी मद्य निर्मितीच्या परवान्यांसाठी अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं। हितसंबंधांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलंय। पुरावा द्या, तपासून घेऊ आणि चौकशी करू असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। तर अजित पवारांनी थेट उत्पादन शुल्क आयुक्तांनाच फोन लावलाय। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असल्याची कबुली मंत्री छगन भुजबळांनी दिली। लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर 45,000 कोटींचा बोजा पडतोय, त्याचा फटका इतर योजनांना बसत असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय। सरकारच्या तिजोरीतील ही तूट भरून काढण्यासाठी सरकार वाईन शॉप लायसन्स सारखे उपाय करत असल्याचा दावा भुजबळांनी केला। श्रीरामपूरच्या MIDC परिसरामध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनीच्या केव्ही उपकेंद्राच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलाय। या प्रकल्पामुळे परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे। बीडमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांनी चक्का हॉटेलमध्ये बंदुकीसोबत फोटो सेशन केलं। इतकंच नाही तर ते फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर सुद्धा शेअर केले। मात्र हे शो ऑफ चांगलंच अंगलट आलेलं आहे। पोलिसांना याची माहिती मिळताच तत्काळ कारवाई करत 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। यवतमाळमध्ये बच्चू कडू यांनी सातबारा कोरा यात्रा सुरू केली आहे। यात्रेच्या 7व्या दिवशी बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून सहभाग नोंदवलाय। सरकारला शेतकरी जनतेचे हाल दिसत नाहीये, त्यामुळे सरकारचे डोळे उघडण्यासाठी डोळ्याला पट्टी बांधून पदयात्रा निघाल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी मोर्चा बांधणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार अरविंद सावंत आढावा घेत आहेत। यवतमाळमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठका घेऊन बूथनिहाय संघटनात्मक बांधणी करण्याचे निर्देश दिले। सध्या भारतीय न्यायव्यवस्था अनोख्या आव्हानांना तोंड देते। काही वेळा खटल्यांमध्ये निकालासाठी इतका उशीर होतो की यासाठी अनेक दशकं लागत असल्याची खंत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली आहे। आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची अत्यंत गरज आहे असंही त्यांनी म्हटलंय। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 2 किल्ल्यांचा समावेश झालाय। हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे असं विधान मंत्री नितेश राणे यांनी केलं। तर खरे शिवप्रेमी आणि शिवरायांचे खरे मावळे कसे असावेत याचं उत्तम उदाहरण नरेंद्र मोदी आहेत असंही त्यांनी म्हटलंय। युनेस्कोमध्ये बागलांच्या साल्हेर किल्ल्याची निवड झाल्यानंतर भर पावसात पर्यटक ट्रेकिंग करायला आल्याचं दिसून आलं। युनेस्कोमध्ये साल्हेर किल्ल्याची निवड झाल्यानंतर स्थानिकांनी जल्लोष करत सरकारचे आभार मानले। भिवंडीतल्या कामतघरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं। या भागात ट्रकचा मोठा अपघात झाला, त्यामुळे पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यानं 8 ते 10 फूट पाण्याचा फवारा उडालेला आहे। यातून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहू लागलं, त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा झाला। चंद्रपूर शहरातील विविध भागामध्ये पाणीपुरवठा भूमिगत गटारांच्या कामासाठी खोदकाम सुरू आहे। यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत। त्या लक्षात घेता आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराचा दौरा करत अधिकाऱ्यांना रखडलेली कामं पूर्ण करण्याच्या सूचना केल्या। डोंबिवलीमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झाले। याच त्रासाला कंटाळून एका रिक्षा चालकानं प्रशासनाची वाट न पाहता स्वतःच रस्त्यावरचे खड्डे बुजवायला सुरुवात केली। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सांगलीच्या पलूस तालुक्यामध्ये रस्त्यासाठी एका तरुणानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना साथ घातली आहे। बुर्ली गावातील पदाप्पा मळा या ठिकाणी वस्तीवर पक्का रस्ता नाहीये, त्यामुळे ग्रामस्थांना चिखलातनं वाट काढत जावं लागतं। यावेळी रस्त्याची दखल घेऊन तातडीने रस्ता करून द्या अशी मागणी केली आहे। नांदेडच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलेलं आहे। डांबरी रस्ते चक्का हाताने उकरून काढल्याचं ग्रामस्थांनी व्हिडिओ तयार केलाय। 4 तालुक्यातील विविध रस्त्यांचे असे व्हिडिओ व्हायरल झाले।
रत्नागिरी जिल्ह्यातील गोवा किल्ला नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याला लागूनच असलेल्या या किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे. या किल्ल्याच्या चारही बाजूचे बुरुज ढासळलेत. किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी आला, मात्र तो कुठे खर्च झाला याचं उत्तर प्रशासनाकडे नाहीये. वेळीच्या किल्ल्याची डागडुजी न केल्यास हा किल्ला कायमचा नष्ट होण्याची शक्यता आहे. अकोल्यामध्ये राईट वे या सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय एकता मशीद परिचय हा उपक्रम राबवण्यात आला. मशीद आणि इस्लामबाबत असणारे गैरसमज दूर करून इस्लामविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवलाय. यामध्ये इस्लाम धर्म, रोजाचं महत्त्व आणि मशिदीमधील प्रार्थनांची माहिती देण्यात आली आहे. पुण्यात पावसाळ्यामुळे बंद करण्यात आलेली अंधारबन नेचर ट्रेल आणि कुंडलिका व्हॅली ही पर्यटन स्थळं पुन्हा एकदा खुली करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. या भागातल्या नागरिकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून आहे, त्यामुळे लवकरात लवकर पर्यटन स्थळं खुली करावीत अशी मागणी आहे. राज्यातल्या विविध विभाग किंवा महामंडळांच्या आर्थिक मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. 500 कोटी रुपयांपर्यंतचे प्रकल्प आणि योजनांबाबत त्यांना निर्णय घेता येणार आहे. मात्र 500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रस्तावासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीची मान्यता घेणं बंधनकारक करण्यात आलंय. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी वॉर रूमची स्थापना केली. ही वॉर रूम थेट आयुक्तांच्या देखरेखीखाली कार्यरत असणार आहे. प्रत्येक खातेप्रमुखाला दर 15 दिवसांनी प्रकल्पांचा प्रगती अहवाल सादर करणं बंधनकारक करण्यात आलं. राज्यात महावितरणकडून सर्वत्र आधुनिक टीओडी मीटर बसवण्यात येत आहे. महावितरणच्या ग्राहकांना वीज कधी वापरली त्यावेळेनुसार दरामध्ये सवलत देण्यात येणार आहे. टीओडी मीटर असल्याशिवाय ही सवलत मिळू शकणार नाही अशी माहिती महावितरणनं दिली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या वांगणीजवळच्या शीळ आणि कराव या गृहप्रकल्पात अद्याप एकही घर तयार नसताना म्हाडा संबंधित विकासकाला सुमारे 40 कोटी जादा अनुदान दिल्याची बाब उघड झाली आहे. मुंबईतील भुयारी मेट्रोमुळे सुपर कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. शहर उपनगर आणखी जवळ येणार आहे. मेट्रो 3च्या अत्रे चौक ते कफ परेडचा टप्पा ऑगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गात मंत्रालयासह महत्त्वाची कार्यालय आहेत, त्यामुळे प्रवाशांना भुयारी मेट्रोचा अधिक फायदा होणार आहे. लवकरच तुमच्या खिशामध्ये 100 रुपयांचं नाणं येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2014 रोजी मेक इन इंडिया या उपक्रमाची सुरुवात केली होती. त्याला यंदा 10 वर्ष पूर्ण होत असल्यानं त्यानिमित्त 100 रुपयांचं एक विशेष नाणं केंद्र सरकार जारी करणार आहे. हे 100 रुपयांचं विशेष नाणं कोलकात्याच्या टाकसाळीमध्ये तयार करण्यात येईल.